प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र महान तारणदायी जीवनदायी नावात आज पुन्हा एका नव्या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरोडे आपलं मनपूर्वक स्वागत करीतो. प्रियजनांनो, रोपे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तुमचा परिवार देवाचं वचन ऐकत आहात, समजत आहात आणि परमेश्वराच्या नावावर तुम्ही विश्वास ठेवून त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये असणारं जे जीवन आहे ते तुम्ही प्राप्त करून घेत आहात. मला आनंद आहे. रोपे टी व्ही चॅनलसाठी तुम्ही प्रार्थना करा आणि हे संदेश पुष्कळ ठिकाणी देवाची वचनं सुवार्ता म्हणून लोकांना, प्रियजनांना तारण देणारी आणि अनेकांच्या जीवनात त्यांना त्यांच्या अश्रू पुसण्यास, त्यांचं लटपटणारे गुडघे स्थिर करण्यास आणि त्यांना जीवन प्राप्त व्हावी यासाठी ही लाभदायक ठरावी म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आज आपण पुन्हा एकदा देवाचं वचन वाचू, ऐकू आणि त्यावरती मनन करूया. आजच्या संदेशासाठी प्रेषितांची कृती याचा 8वा अध्याय आणि 26 पासून काही वचनं आज आपण पाहणार आहोत. प्रेषितांची कृती याचा 8वा अध्याय 26 पासून. नंतर प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट येरुशलेमापासून गज्जाकडे जाते त्या वाटेने म्हणजे दक्षिणेकडे जा, ती रान आहे. मग तो उठून निघाला आणि पहा, एक कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो येरुशलेमात भजनासाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशिया संदेष्टाचा ग्रंथ वाचित होता. तेव्हा फिलिपाला आत्म्याने सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. पहा प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला एक घटना पाहायला मिळते. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, परंतु प्रभूनं आपल्याला एक आज्ञा दिली होती. मग ते 28:19 मध्ये प्रभू म्हणाला होता, तुम्ही जगात जाऊन सबंध सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या शिष्य करा, जे मी तुम्हास आज्ञा केले ते त्याच पाळावे शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हावर आहे. आणि त्याचे शिष्य वेगवेगळ्या प्रांतात आणि जगभर प्रत्येक राष्ट्रामध्ये जाऊन त्यांनी सुवार्ता गाजवू लागलेत. प्रियानो, फिलिपाला देखील ही सुवार्ता गाजवण्याची संधी प्रभूनं दिली होती. प्रेषित 8 मध्ये आम्हाला 4 पासून काही वचनं 4 ते 8 मध्ये पाहायला मिळतं. प्रेषितांची कृत्याचा 8वा अध्याय 4 पासून. तेव्हा जे पांगून गेले ते वचनाची सुवार्ता सांगत देशातून फिरले आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन त्यास ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा लोकसमुदायाने ऐकून व फिलिप दाखवित होता ते चिन्हे पाहून त्याने सांगितल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. ज्यास अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळ अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी मनुष्य बरे झाले आणि त्या नगरात फार आनंद झाला. पहा प्रियानो, आपल्याला ठाऊक आहे की फिलिप हा देखील प्रभूचा शिष्य होता, ज्याला प्रभू येशू ख्रिस्तानं माझ्या प्रियानो आंद्रिया, पेत्र यांची भेट गेली, ते शिष्य झाले. आणि मग त्या दोघांनी देखील फिलिपाला सांगितलं की मशिहा म्हणजे ख्रिस्त तारणारा आम्हास सापडला आहे. आणि फिलिपानं त्यांचं ऐकून तोही प्रभूच्या मागून गेला. फिलिपानं नथानेलला वळवलं. आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, या घटनेमध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये हा फिलिप येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर त्यानं प्रभूने दिलेली आज्ञा आणि जबाबदारी तो पाळत आहे. काय आज्ञा आहे? जाऊन सबंध सृष्टीला जगात सुवार्तेची घोषणा करा. फिलिपान जाऊन सुवार्ता गाजवली. बायबलमध्ये लिहिले आहे, सुवार्तेच्याद्वारे मरण नाहीसं झालं आहे. सुवार्तेच्याद्वारे मरण नाहीसं झालं आहे. कारण प्रियानो, सुवार्ता ही काय करते तर प्रियानो, सुवार्तेच्याद्वारे मरण नाहीसं होतं. कारण सुवार्तेमध्ये ख्रिस्त आहे, सुवार्तेमध्ये जीवन आहे. आपल्याला ठाऊक आहे, जेव्हा देवदूतांनी मेंढपाळाला सुवार्ता सांगितली
भिवू नका. पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हासाठी खून हीच की बाळंत्याने गुंडाळलेले, गव्हाणीत निजवलेले असे एक बाळक तुम्हाला आढळेल. प्रियानो, स्वर्गातून आलेली सुवार्ता या मेंढपाळांना समजली की येशू ख्रिस्त हा बाळक हा आनंद देणारा, तारण देणारा आहे आणि तुम्हाला जीवन देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त हा आनंद देणारा, मुक्ती देणारा, तारण देणारा देव आहे. ही सुवार्ता आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं हे कार्य केलं. अंधायास दृष्टी दिली, मेलेला उठवलं, कुष्ठ्यास शुद्ध केलं. अद्भुत कार्य त्यानं केले. परंतु त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तानी या शिष्यांना निवडून अधिकार, सामर्थ्य, आज्ञा, जबाबदाऱ्या दिल्या आणि प्रभूचं स्वर्गारोहण झालं. परंतु आम्हाला ठाऊक आहे की प्रभू येशूचं काम थांबलेलं नाही. येशूनं म्हटलं होतं, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठं काम करेल. आणि या गोष्टीवर विश्वास ठेवून फिलिप आणि त्याच्या सहकार्याने कार्य केलं. बायबलमध्ये लिहिलं आहे, फिलिप आणि शमरोन शहरात जाऊन काय केली? सुवार्ता गाजवली, लोकांना बरं केलं, भूतं काढली, अशुद्ध आत्मे निघून गेले, पक्षघाती पांगळी लोक बरं झाले. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, फिलिपाच्या या सुवार्ता कार्यानं, या प्रार्थनेच्या कार्यानं त्या नगरात फार आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण नगरामध्ये आनंद झालेला आहे. परंतु त्याच अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 26व्या वचनामध्ये एक मनुष्य मात्र असा आहे, त्याला षंड आहे तो, की तो आनंद शोधण्यासाठी, तो तारण शोधण्यासाठी, तो जीवन शोधण्यासाठी तो बायबलमध्ये लिहिलं आहे, तो कुठं जात आहे? तो यरूशलेमाला भक्तीला जात आहे. आणि या ठिकाणी परमेश्वरला आनंद झालेला आहे की फिलिप चांगलं काम करत आहे, सुवार्ता सांगत आहे, प्रार्थना करत आहे, लोकांना बरं करत आहे, माझी आज्ञा पाळत आहे आणि अधिकार वापरत आहे. प्रियजनांनो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या हातून जर अद्भुत कार्य घडावी, तुमच्या प्रार्थनेनं लोक बरे व्हावे, तुमच्या सुवार्ता कार्यानं लोकांच्या जीवनामध्ये आनंद यावा, तर आम्ही एका ठिकाणी बसून हे काम होणार नाही. जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, जे दुःखी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, जे पापामध्ये आहेत, नशेमध्ये, व्यसनामध्ये, त्यांना येशूचं वचन सांगितलं पाहिजे. तेव्हा ते भग्न होतील आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना क्षमा करेल. फिलिपाने हे कार्य चालू केलं. माझ्या प्रियानो, प्रभूला आनंद झाला आणि प्रभू, बायबल सांगते, प्रभू कुठं आहे त्यावेळेला? स्वर्गामध्ये आहे. आणि बायबल सांगतं, प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, ऊटची वाट यरूशलेमापासून गज्जाकडे जाते त्या वाटेने, म्हणजे दक्षिणेकडे जा, ती रान आहे. मग तो उठून निघाला. देवदूतानं जेव्हा सांगितलं लगेच ॲक्शन घेतली. बरेचदा आपण आज नको उद्या बघू. माझ्या प्रियानो, प्रार्थना करायला कंटाळा करू नका, शास्त्र वाचायला कंटाळा करू नका, सुवार्थ सांगायला कंटाळा करू नका. तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे, देवानं दिलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली आहे, पालक साहेबांनी दिलेली आहे, मंडळीमध्ये जबाबदारी. आम्ही जेव्हा ती सुवार्थेची जबाबदारी, प्रार्थनेची जबाबदारी आम्ही एक आपलं आव्हान म्हणून जेव्हा स्वीकारतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याद्वारे कार्य करतो. अनेकांचे लटपटणारे गुडघे स्थिर होतात, अनेक मरणाकडे जाणारे वाचतात, नाशाकडे जाणारे वाढतात, प्रार्थनेद्वारे लोक वाचले जातात. हा प्रभूचा दूत फिलिपाला सांगत आहे, उठ, यरूशलेमापासून जी गज्जाकडं वाट आहे त्या रानाकडे जा. कारण काय झालेलं आहे? आणि पहा, एक कुशी षंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता, त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. हा षंड कोण आहे? त्याच्या हाती अधिकार आहे, त्याच्या हाती सर्व भांडार आहे आणि तो यरूशलेमात भजनासाठी आलेला आहे. परमेश्वरने ओळखलं. आज बायबलमध्ये आज आपल्याला ठाऊक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरल्या प्रवचनात म्हटलंय, जे ताणलेले भुकेले ते धन्य, ते तृप्त होतील. प्रियजनांना, जग देवासाठी ताणलेलं भुकेलेलं आहे. आज अनेक लोकांना शांती हवी आहे, ते शांती शोधत आहेत. अनेक लोकांना पापक्षमा हवी आहे, अनेक लोकांना आरोग्य हवं आहे, जीवन हवं आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पिकांच्या धनानं आपल्या कापणीस कामकरी पाठवावे, म्हणून तुम्ही त्याची प्रार्थना करा. माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो,
येशू ख्रिस्तानं तुम्हाला कामकरी म्हणून, सहकारी म्हणून, सेवक म्हणून निवडलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने फिलिपाला लिहिलेली आज्ञा, उठ, यरुशलेमाच्या दिशेनं जो शंड आहे तो रथातून जात आहे आणि तो काय आहे, अधिकार आहे, तो भजनासाठी आलेला आहे आणि तो परत जात आहे. भजन करून झालंय पण तो आनंदी नाही आहे. मात्र एक चांगली गोष्ट करत आहे, ही प्रभूनं पाहिलं. काय? तो यशया संदेश त्यांचा ग्रंथ वाचित होता. पहा प्रियानो, परमेश्वरानं ओळखलं की हा रथात बसून ग्रंथ वाचत आहे, भजन करून आलेलं आहे पण आनंद नाही. आज माझ्या प्रियानो, तुमची परिस्थिती काय आहे? कुटुंबानं तुमची परिस्थिती काय आहे? तुमच्याजवळ मोठं घर आहे पण शांती नसेल, पुष्कळ पैसा आहे पण टिकत नसेल, तुम्ही अन्न खाता पचत नसेल, पुष्कळ गोष्टीमध्ये कदाचित तुम्ही रिकामे असाल. परंतु जर तुम्हाला वाटत असेल की प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये आनंद दे, माझ्या जीवनामध्ये आरोग्य दे, शांती दे, माझी परिस्थिती बदल, माझ्या जीवनात बदल घडू दे, मला समाधानाचे, शांतीचे, आनंदाचे, आरोग्याचे, सुख समाधानाचे दिवस येऊ देत, मला पापक्षमा दे, मला तारण दे, मला जीवन दे, आज तुम्हाला वाटत असेल तर प्रियानो, आमची पहिली जबाबदारी काय आहे की आम्ही देवाकडे वळलं पाहिजे, आम्ही देवाचं शास्त्र वाचलं पाहिजे. दावीद राजा म्हणतो, मी परमेश्वराच्या शास्त्रात जर आनंद मानला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हा झाला असता. हे शास्त्र हे आनंद देणारं शास्त्र आहे आणि कायमचा आनंद देतं. हे जग तात्पुरता आनंद देतं. जगातली अनेक पुस्तकं, अनेक गोष्टी आहेत, ती मनोरंजनाच्या गोष्टी आहेत. तुम्ही आज कशात आनंद मानत आहात? सिनेमा पाहण्यात, पार्टीला जाण्यात, चांगल्या चांगलं खाण्यापिण्यामध्ये आनंद मानत आहात? तात्पुरत्या गोष्टी आहेत. वेळ वाया जाईल, पैसा वाया जाईल, जीवन वाया जाईल. पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे, हा मनुष्य कुशीशंड देखणा आहे, श्रीमंत आहे, अधिकारी आहे, परंतु त्याच्या जीवनात एक चांगली गोष्ट आहे की तो भजनासाठी यरुशलेमला आलेला आहे. तो आनंद शोधण्यासाठी, तो तारण शोधण्यासाठी, तो जीवन शोधण्यासाठी आलेला आहे. माझ्या प्रियानो, आज तुम्ही काय शोधत आहात? तुम्ही प्रभूला शोधत आहात काय? तुम्ही शास्त्रामध्ये तारण शोधत आहात काय? तुम्हाला शांती, आनंद हवा आहे काय? एकच उत्तर, शंडाच्या बाबतीत देवाला आनंद कधी झाला की तो रथात बसून यशयाचा ग्रंथ वाचित होता. आज आम्ही तासनतास फेसबुक पाहतो, टीव्ही, मोबाईल, अनेक गोष्टीमध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवत आहे. पण आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे की तुम्ही देवाचं शास्त्र, जे आनंद देणारं, जीवन देणारं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आत्मा आणि जीवन आहे, हे परमेश्वराच्या मुखातलं नियमशास्त्र आहे, हे जीवन बदलणारं आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही आनंद मानत आहात काय? तुम्ही ते वाचत आहात काय? फिलिपा, उठ, रथात बसून शंड यशाचा ग्रंथ वाचत आहे. प्रभूला आनंद झाला, तो वाचत आहे. मात्र प्रभूला हे लक्षात आलेलं आहे की तो वाचत आहे पण त्याला समजत नाही, तरी पण तो वाचत आहे. बरेचदा आपण काय करतो? समजत नाही म्हणून वाचत नाही आणि वाचत नाही म्हणून समजत नाही. पण आज मी देवाचा सेवक तुम्हाला आव्हान करत इच्छित आहे. माझ्या प्रियानो, देवात्मा आहे, देवात्म्यानं गुड गोष्टी प्रगट करतो. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, प्रार्थना कशी करावी तशी आपल्याला समजत नाही, पण आत्मा उच्चाशासाद्वारे आपल्या आत्म्याचा मनोभाव देवाला कळवतो. प्रार्थना येत नाही म्हणून गप्प बसू नका. बंद खोलीत जा, डोळे बंद करा, गुडघ्यावर या आणि जे तुमचं दुःख, जी तुमची गरज, ज्या तुमच्या समस्या आहे, तोंड उघडून तुम्ही प्रभू येशूच्या नावात विश्वास धरून प्रार्थना करा. जेव्हा एक मूल, त्याला भूक लागते, ते गप्प बसत नाही, ते रडू लागतं. आणि जेव्हा ते मूल रडतं तेव्हा आईला दूध येतं आणि त्याला ती जवळ घेते आणि त्याला ते दूध पाजते आणि मग ते शांत होतं, त्याचं पोट भरतं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हाला कोण असा बाप आहे, भाकर मागितलं धोंडा देईल, अंड मागितलं विंचू देईल, मासा मागितला साप देईल. तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देता, तर जे पित्याचं मागतात त्यास तो विशेष करून उत्तम देणग्या पवित्र आत्मा देणार नाही का? कान त्याचा बंद नाही, तोंड तुमचं प्रार्थनेसाठी बंद आहे. अभिषेक त्याचा थांबलेला नाही, तुमचा हात खाली आहे, तुमचा स्वर थांबलेला आहे.
आज माझ्या प्रियजनांनो, हा देवाचा संदेश तुम्हाकडे येत आहे. हा हबशिखंड सुंदर आहे, श्रीमंत आहे, अधिकारी आहे, रथात बसून यरूशलेमाला आलेला आहे. आनंद नाही भक्ती करून पण. आज कदाचित तुमची परिस्थिती तशी असेल, परंतु आज मी देवाचं वचन तुम्हाकडे परमेश्वराचं येत आहे. तुम्ही प्रभूला शोधत जर असाल, तुम्ही शास्त्रामध्ये ख्रिस्त शोधत असाल, देवाच्या मंडळीमध्ये तुम्ही नित्यनियमाने येत असाल, तर देव तुमच्या बाबत आनंदी होईल. प्रभूनं फिलिपाला सांगितलं, चांगली गोष्ट आहे, त्याचा रथ गाठ, कारण तो वाचत आहे पण त्याला समजत नाही. 30 वचन फिलिप धावत गेला तेव्हा त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपणास समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवले वाचून मला कसे समजेल? बापरे, त्यानं कबूल केलं, होय मी वाचत आहे, पण मला मार्ग दाखवण्याची गरज आहे. शलोमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकात म्हणतो, तो आपल्या सर्व मार्गात परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. प्रिय प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र आत्मा हा मला मार्गदर्शक असा दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीमध्ये प्रेषित, शिक्षक, संदेष्टे, पालक, सुवार्तिक हे तुम्हासाठी मार्गदर्शक दिलेले आहेत. तुमचे आई वडील, वडीलधारे हे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या. शास्त्र कसं वाचायचं, प्रार्थना कशी करायची, भक्ती कशी करायची, अर्पण कशा प्रकारे द्यायचं, सुवार्ता कशी सांगायची, मार्गदर्शन घ्या. माझ्या प्रियानो, बऱ्याच गोष्टी आपण चुकीच्या आहेत ते ऐकून आपण बोलू लागतो, परंतु ज्या खऱ्या आणि चांगल्या गोष्टी आहेत त्यासाठी प्रियानो मार्गदर्शनाची गरज आहे. तो म्हणतो, कुणीतरी मार्ग दाखवल्यापासून कसं समजेल? त्याने 32 तो जो शास्त्रिक वाचित होता तो हा होता, त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले, आणि जसे कोकरू आपल्या कातरण्यापुढे गप्प असते तसे तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील, कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्याविषयी, हे मला सांगाल का? पहा, यशायाच्या ग्रंथामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अगोदरच लिहून ठेवलं होतं, मेंढरासारखे त्याला वधावयास नेलं. जसं कोकरू कातरण्यावर गप्प असतं तसा तो गप्प राहिला. त्याच्या लीन अवस्थेला न्याय मिळाला नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबत जे काही लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये ते तो वाचत होता यशायाच्या ग्रंथामध्ये, आणि मग त्याला कन्फ्युजन आहे, त्याला समजत नाही हा संदेश स्वतःविषयी म्हणतो की आणि कोणाविषयी. तेव्हा फिलिपाने बोलाव्यास आरंभ केला व या लेखापासून सुरुवात करून येशूची सुवार्ता त्याला सांगितली. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, उत्पत्तीपासून प्रगटीकरणामध्ये परमेश्वरानं येशू ख्रिस्तच सांगितलेलं आहे. येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य व जीवन आहे. तोच पाप्यांना तारावयास आणि हरवण्यास शोधाचा आलेला आहे. तो सेवा करून घ्यावायच नाही, सेवा करावयास आलेला आहे. माझ्या प्रियजनांनो, येशू जीवनाचा मार्ग आहे. येशू देवाचा मार्ग आहे. येशू प्रभू आहे. ख्रिस्ताला ओळखा, त्याच्या मार्गात या, त्याच्या सत्याला धरून राहा, तेव्हा जीवन प्राप्त होईल. माझ्या प्रियानो, फिलिपानं या षंडाला सत्य सांगितलं की जे तुम्ही वाचत आहात ते येशू ख्रिस्ताविषयी आहे. येशू मेंढरासारखा गप्प राहिला. येशू लीलावस्थेत त्याचा न्याय त्याला मिळालाय. येशू नाही मारणाऱ्या पुढे आपलं पाठ केली, आपला गाल दाढी उपटण्यापुढे केला, त्याला आंब पाजली. सगळ्या गोष्टी फिलिपानं आत्म्याच्या प्रेरणेने येशूविषयी सांगितलं. परिणाम काय झाला? मग वाटेने जात असता ते एका जलसंचवा आले. तेव्हा षंड म्हणाला, पहा हे पाणी, मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण? आपल्याला ठाऊक आहे, प्रेषित 2:38 मध्ये पेत्रानं म्हटलं होतं, जेव्हा सुवार्ता सांगितली तेव्हा लोकांनी म्हटलं होतं पेत्रास, आम्ही काय करावं? पेत्र म्हणाला, यास्तव तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल, तुमचं तारण होईल. प्रिय बाप्तिस्मा म्हणजे धार्मिक विधी नाही आहे, हा पश्चातापाचा विधी आहे, तारणाचा विधी आहे. माझ्या प्रियानो, फिलिपाची सुवार्ता ऐकून की येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला, मारला, पुरला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो जिवंत आहे. जो त्याच्या नामावर विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. हे जेव्हा षंडानं ऐकलं तेव्हा तो म्हणतो, हे पहा जलसंचय, आणि मी जर हे पाणी आहे तर मी बाप्तिस्मा घेऊ
शकतो काय? फिलिपाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतकरणाने विश्वास धरिता तर योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा ही धर्म बदलण्याची प्रोसिजर नाही, बाप्तिस्मा ही जीवन बदलण्याची प्रोसिजर आहे. माझ्या प्रियानो, जुना स्वभाव गाडणं, जुन्या चालीरीती, जुनं बोलणं, जुनं पाहणं, जुनं वागणं, जेव्हा माणूस मृत होतो त्याला जमिनी त्याला गाडलं जातं. माझ्या प्रियानो, फिलिप त्याला म्हणत आहे, जर आपल्या सर्व अंतकरणाने तुम्ही विश्वास धरिता की येशू प्रभू आहे. बायबलमध्ये रोमकराच्या पत्रात लिहिलेलं आहे, प्रेषित रोमकराच्या पत्रामध्ये, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे कबूल करतोस आणि देवानं आपल्या पुत्राला मरणातून उठवलं असा जर आपल्या अंतकरणात विश्वास धरतोस तर तुझं तारण होईल. प्रियानो, मुखानं कबूल करणं की येशू प्रभू आहे आणि देवानं येशूला मरणातून उठवलं आहे, या अंतकरणात विश्वास धरणं फार महत्वाचं आहे. मुखाची कबुली आणि अंतकरणामध्ये विश्वास, याशिवाय तारण नाही प्रियानो. आणि षंडानं ते कबूल केलं, होय मी कबूल करतो. तेव्हा त्याने उत्तर काय दिले? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो. प्राइज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, पहा, षंड होता, अधिकारी होता, देखणा होता, रथात आहे, श्रीमंत आहे, परंतु तो नम्र झाला, रथातून खाली आला. प्राइज द लॉर्ड. जमिनीवर आलेला आहे. पुष्कळदा लोक स्वतःला नम्र करत नाहीत, देवाच्या वचनाप्रमाणे होऊ देत नाहीत. माझ्या प्रियानो, एवढा मोठा हा श्रीमंत अधिकारी तो रथातून खाली आलेला आहे. आज देवाचं वचन तुम्हाकडे येत आहे. तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही स्वतःला उंच करू नका, नम्र व्हा, देव तुम्हाला उंच करेल. आधी नम्रता, मग मान्यता. पश्चाताप करा, भग्न व्हा, बाप्तिस्मा घ्या, तारण होईल. देवाचं वचन स्वीकारा, येशूच्या नामावर विश्वास ठेवा, देव तुम्हाला क्षमा करेल. षंड म्हणाला, मी कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, हा विश्वास धरतो. तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले. मग फिलिप षंड असे ते उभयता पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले तेव्हा प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला, म्हणून तो पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. प्राइज द लॉर्ड. बाप्तिस्मा घेतला आणि ते काय झालेत, ते बाहेर आलेत. आणि बायबल सांगतं माझ्या प्रियानो, नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. प्राइज द लॉर्ड. जो षंड यरूशलेमात भजनास गेला होता, रात्रभर भजन केलं असेल, परंतु त्याला आनंद नव्हता प्रियानो. परंतु ज्यानं येशू प्रभू आहे हे कबूल केलं, ज्यानं शास्त्रामध्ये शास्त्र वाचलं, ख्रिस्त समजून घेतला, येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मारला, पुरला, पुन्हा उठलेला आहे, तो जिवंत आहे, त्याच्या नामावर विश्वास ठेवल्यानं आम्ही मुलं होतो, आम्ही पाप कबूल करून सोडून दिल्यानंतर आम्हाला क्षमा होते, आम्हाला ख्रिस्तामध्ये आनंद आहे, तारण आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा हे आम्हाला समजतं तेव्हा देव आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनात कार्य करू लागतो. षंडानं आपल्या मुखानं कबूल केलं की येशू प्रभू आहे. तो अंतकरणामध्ये त्याने विश्वास धरला की येशू ख्रिस्त मरणात उठलेला देव आहे. आणि मग फिलिपानं येशूची सुवार्ताच पहिल्यांदा सांगितली त्याला, आणि त्यानं विश्वास धरल्यानंतर त्याला त्या पाण्याचा बाप्तिस्मा दिला. आणि परिणाम चांगला काय झाला? बायबल सांगतं, जो भजनाला गेला होता, रात्रभर भजन केलं होतं, जो रथातून त्यानं प्रवास केला सगळं, पण आनंदी नव्हता, शास्त्र सांगतं तो बाप्तिस्मा घेऊन रथात पुन्हा बसल्यानंतर वाटेने हर्ष करीत चालला. प्राइज द लॉर्ड. प्रियानो, शास्त्र आम्हाला आनंद देतं, येशू आम्हाला आनंद देतो, आणि पश्चाताप करून बाप्तिस्मा घेतल्यानंतर आम्हाला तारणाचा आनंद प्राप्त होतो. प्राइज द लॉर्ड. षंडाला तारणाचा आनंद प्राप्त झाला आणि षंड वाटेने आनंद करीत गेला. प्रियजनानो, आज प्रभू येशू ख्रिस्ताने हा उपदेश, हा संदेश तुम्हासाठी पाठवलेला आहे. माझ्या प्रिय बहीण भावानो, तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात? श्रीमंत आणि गरिबी महत्वाची नाही, तुमचं आसरून तुमचं अंतकरण देव पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलण्यासाठी नाही, जीवन बदलण्यासाठी आला. प्रभू येशू तुमचे मार्ग बदलण्यासाठी आला. प्रभू तुमच्यातला अंधार काढून तुम्हाला प्रकाशात आणण्यासाठी आला. आजार काढून येशू आरोग्य देण्यासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्त तुमच्यामधलं पाप क्षमा करण्यासाठी आलेला आहे. पश्चाताप करा, येशू ख्रिस्त तुम्हाला क्षमा करेल, तारण देईल, आणि तारणाचा आनंद देव बाप तुमच्यामध्ये घालेल. जसं षंडाला ख्रिस्तानं आनंद दिला, आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आनंद देव आणि तुमचा आनंद परिपूर्ण हो. या आपण प्रार्थना करूया.
प्रेम स्वर्गीय पित्या येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो की तुझा बापा येशू हा संदेश तू आज या प्रियजनांना कळवलेला आहेस. हे प्रभू येशू, मी प्रार्थना करीतो, हे प्रियजन कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. कदाचित शास्त्र वाचत असतील पण त्यांना समजत नसेल. म्हणून बापा येशू, मी प्रार्थना करतो, तुझ्या शास्त्राच्या वचनाच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो, भोळ्यास ज्ञान मिळतं. ते बापा येशू ज्ञान, तो प्रकाश या प्रियजनांना प्राप्त होऊ दे. येशू, तू जगाचा प्रकाश आहेस. या प्रियजनांना येशू त्यांच्या जीवनातला अंधार काढून तू त्यांना प्रकाशात आण माझे येशू. जे आजार आहे त्यांच्या जीवनातून आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. जे भग्न झालेले आहेत वचन ऐकून बापा येशू त्यांना पश्चातापी हृदय तू दिलं, उपकार मानतो. त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा आणि बापा येशू तू त्यांना तारण द्यावा अशी विनंती करतो. माझ्या येशू, जसं षंडाच्या जीवनात आनंद आला, येशू तुझ्या नामामध्ये प्रभू हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक माझ्या बहीण भावाच्या जीवनात, कुटुंबांच्या जीवनात येशू तुझा आनंद येऊ दे. आणि बापा येशू, इथून पुढचा त्यांचा आयुष्याचा प्रवास आनंदाचा असू दे. येशू, आमच्या भारत देशावर आशीर्वाद पाठव. देशातले नागरिक सुरक्षित असू दे. आणि बापा येशू, चांगल्या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात घडू देत. जे दुःखी कष्टी आहेत येशू राजा त्यांच्या अश्रू पुसवून टाक. या देशाचे अधिकारी, पंतप्रधान, मुख्यमंत्री सर्वांच्यावर आशीर्वाद पाठव. देव बापा, तुझे सेवक, सुवार्थिक संदेशचे पालक यांच्यावर आशीर्वाद पाठव आणि तुझा महिमा होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देव बाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.